Cancer Healer Center, a new beginning. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी DD फ्री डिशवर पाहता येणार. DD फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली. सीसीटीव्ही फुटेज चेक करा. महादेव गीतेचा दावा. महादेव गीते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गीतेंचा निकटवर्तीय. महादेव गीतेची बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी. इतर 4 आरोपींना देखील हर्सुल कारागृहात आणलं. माझ्या नवऱ्याला मारहाण झाली असता रुग्णालयात न नेता दुसऱ्या कारागृहात नेलं. मारहाणीमध्ये अक्षय आठवलेचं देखील नाव होतं. मग त्याची दुसऱ्या कारागृहात रवानगी का नाही? नक्कीच यामागे काहीतरी प्लॅनिंग आहे. महादेव गीतेची पत्नी मीरा गीतेचा आरोप. बीड कारागृहात कराड आणि गीते टोळीत मोठा राडा. वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला मारहाण. खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण झाल्याची माहिती. वाल्मिक कराड आणि घुलेला झालेल्या मारहाणीचा वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळलं. फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये वाद. मात्र घुले आणि कराडचा संबंध नाही, तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. कराडला तुरुंगात मारहाण झाल्याच्या वृत्तानंतर बबन गीते नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट. बबन गीते 9 महिन्यांपासून फरार. कराड घुलेला मारहाण झाली हे सत्य. बीड जेलमध्ये फोन आणि जेवणाची थाळी पुरवली जाते. सुरेश धस यांचा आरोप. आका आणि समर्थकांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये पाठवा, धसांची मागणी. संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची कळंबमध्ये हत्या. महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, अंजली दमानी यांचा दावा. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानी यांनी माहिती मागवली. धाराशिव जिल्ह्यातल्या कळंबमध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेची हत्या. डोक्याला मार लागल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर. 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या गटामध्ये कळंबच्या महिलेचा संबंध नाही. DYSP संजय पवार यांच्याकडून स्पष्ट. पोलीस तपास सुरू असल्याची माहिती. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे नाव येऊ नये म्हणून कळंबच्या महिलेचं प्रकरण दाबलं जात आहे, अंजली दमानी यांचा आरोप. SIT तपासात हीच ती महिला असल्याचं सिद्ध झाल्यास गंभीर बाब. पुढील पुरावे संपवण्याची सुरुवात झाली आहे का? सुरेश धस यांचा सवाल. दुसऱ्या समन्सनंतरही कुणाल कामराची मुंबई पोलिसांसमोर चौकशीला गैरहजेरी. पोलिसांकडून कामराचे आईवडील राहत असलेल्या घरी चौकशी. कुणालशी संपर्क झाला का? कधीपर्यंत मुंबईत येणार? खार पोलिसांनी याबाबत चौकशी केली. गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय. कुणाल कामरानं ट्विट करत मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं. माहीम विधानसभा लढताना संदीप देशपांडे माझ्याकडे भीक मागायला आले होते. झोलरगिरीमुळे देशपांडेंना मार पडला होता. शेलारांवरील टीकेनंतर भाजपच्या जितेंद्र राऊतांचा पलटवार. समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला. महामार्गाच्या टोल दरात उद्यापासून 19% वाढ होणार. नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार किंवा आणि हलक्या वाहनांना 1290 रुपयांचा टोल द्यावा लागणार. म्हाडा वर्षभरात 19,497 घरं बांधणार. मुंबई मंडळांतर्गत 5,199 सदनिकांची उभारणी करणार. अर्थसंकल्पात 15,951 कोटींच्या बजेटला मंजुरी. Cancer Healer Center, a new beginning.